देऊ नका आणि हळू बोला. पेमेंट करा आमची आम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत मागे तुमचे कर्मचारी अधिकारी लोक आले होते. जळगाव शहरात ऐन पावसाळ्यात स्वच्छता व्यवस्थेवर मोठे संकट ओढवलंय. पगार रखडल्याच्या निषेधार्थ बीव्हीजी कंपनी अंतर्गत काम करणाऱ्या घंटागाडी आणि सफाई कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलंय. कर्मचाऱ्यांचा आरोप आहे की अनेक दिवसांपासून पगार मिळालेला नाही. तसेच कचऱ्याचे वजन वाढवण्यासाठी माती किंवा दगड टाकण्याचा दबाव प्रकल्प व्यवस्थापनाकडून टाकला जात असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केलाय. जोपर्यंत रखडलेला पगार मिळत नाही तोपर्यंत कोणतेही काम करणार नसल्याचा ठाम इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. दरम्यान प्रकल्प प्रमुख रेड्डी यांनी 2 दिवसात सर्व कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार अदा केले जातील असे आश्वासन दिलंय. आता या आंदोलनामुळे शहरातील कचरा संकलन आणि स्वच्छता व्यवस्थेवर काय परिणाम होतो याकडे जळगावकरांचं लक्ष लागलंय. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पब्लिक लाईव्हला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. प्लीज माझी आयुक्त साहेबांना एवढी विनंती, जर झालं तर यांना काड्या यादीत टाका या कंपनीला. आता तुम्ही आता बघितलं लाईव्ह रेड्डी सर कसे दबाव टाकताय वरतून. असे काम करून कामं बघा, आमचे कर्मचारी डायरेक्ट गाडीमध्ये उतरून कचरा दाबायला सांगताय आम्हाला. असे काम करून सकाळी सुद्धा दबाव टाकलेला आहे. यांनी कारवाई करू बा तुम्ही गाड्यांनी काढल्या तर. या शहरातल्या घंटागाडी संदर्भातला जो प्रश्न आहे निर्माण झालेला आहे, काय तुमच्या मागण्या काय आहेत? मागणी असं आहे की पगार आमचा टायमावर व्हायला पाहिजे. आज महिना होऊन आम्हाला 15 दिवस झालेले तरी पगार नाही. दर महिन्याची अडचण आहे. पगाराची विचारणा केली 2-3 दिवसात होईल. महापालिका बिल पास करत नाही असं सांगण्यात येतं बीव्हीजीचे अधिकारी त्यांच्याकडून. तुमच्या आता काय मागण्या आहेत? मागण्या पगार आमचा जो पगार ठरलेला होता तो पगाराने आम्हाला पगार मिळावा आणि 650 टेंडर काढलेलं वाटतं आणि त्या टेंडरनुसार आम्हाला पगार मिळावा एवढी आमची मागणी नाही. आणि 10 तारखेच्यात आमचा पगार व्हायलाच पाहिजे. दरवेळेस किती कोणत्या तारखेला तुमचा पगार होतो? 15 ते 20 तारीख होते. PFS यांनी आम्हाला PF 3600 रुपये डिक्लेअर केला होता. 3600 रुपये आम्हाला एकही कर्मचाऱ्याला पडलेला नाही. जे किट दिलेले ड्रेस कोड आहे कंपनीचा, त्या ड्रेस कोडचे पैसे सुद्धा दर महिन्याला कट केलेले जात आहे आमच्याकडून खात्यातून. आता 475 रुपये हजेरीने आम्हाला पेमेंट पडतंय, पण त्याच्यातही कपात होते. दर महिन्याला वारंवार कोणताही कर्मचारी यांना विचारपूस करतो कसले कट झाले बघतो. मला स्वतःला 10 दिवसाचा पेमेंट टाकलं होतं यांनी. TDS कटलेला आहे 4,500 मध्ये TDS काढलेला आहे यांनी. तुमचा TDS 4,500 काढला. 4,500 पगार पडला, त्याच्यात TDS पण काटला गेलेला आहे. किती कापला गेला ते सांगत होते आम्हाला 2750 रुपये रोज पाहिजे होता. 4500 रुपयाला TDS लागत नाही. यांनी तो ड्रेसचे किती कापा? ड्रेसचे एकनी क्लिअर करायचे पगारा म्हणे आम्ही. त्यांनी रेड्डी सरांनी डिक्लेअर केलेलं आहे कामगार अधिकाऱ्यांकडे. तुम्ही आता अधिकाऱ्याशी कोणाशी संपर्क वगैरे साधला? नाही, अधिकारी आमचे कोणाजवळ आले नाही बोलायला. म्हणजे तुम्ही संपर्क साधला? कामगार अधिकारी कैलास साते म्हणून आहे, त्यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यांनी लेखी स्वरूपात रेड्डी सरांकडून लिहून घेतलेलं होतं की 7 तारखेला पगार करा. जर 7 तारीखनी पण निदान 10 तारखेला तुम्ही पगार करा त्यांचा. आज 10 तारीख उलटून 5 दिवस झालेले. तुम्ही आज हे पवित्र घेतलेला आहे आपण, तुम्ही आज जे करताय हे तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधलेला आहेत का या संदर्भात? नाही, आम्ही कोणाला नोटीस वगैरे काही दिलेली नाहीये. मागे काही घटना घडली होती नेमकी काय? मागे घटना अशी घडली होती, एक कर्मचारी आमचा रवींद्र आहिरे म्हणून ऑन ड्युटी होता. तो ITRM ला त्याचा हात घंटागाडी 4 इंचच्या ज्या घंटागाड्या आल्या त्या हानिकारक आहेत. सोनवणे, रवींद्र सोनवणे म्हणून त्यांच्या हात 4 बोट गेलेले. अक्षरशः एकच बोट आहे. आयकॉन म्हणून हॉस्पिटल आहे तिथं यांनी ट्रीटमेंट केली. 1 लाख रुपये भरपाई केलेली आहे. आणि यांनी जे लिहिलेलं होतं बा SIच्यात या व्यक्तीशी आमचा एकही संबंध नाही असा उल्लेख यांनी केलेला आहे. काय मागणी शेवटी तुमची आता? मागणी आमचा जोपर्यंत पगार होणार तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करत आहे. आणि जोपर्यंत पगार पण झाला पण आम्ही आमच्या मागण्या पूर्ण लेखी स्वरूपात घेऊ तेव्हाच आम्ही काम चालू करू. कामगारांना वारंवार मानसिक त्रास दिला जातो असाही तुमचा आरोप आहे. नेमकी काय कोणता छळ होते आमच्या सोबत. जेव्हा आपण कर्मचारी इथं आला ना, कर्मचाऱ्याला सांगता घरी जा, काही कारण नसताना हे वजन मागता. मुलांना मोठे कॉम्पॅक्टरवाले त्यांना वजन मागता. आता आम्ही कसा भरता हे वजन कुठून आणणार आहे? कारण आता आयुक्त साहेबांनी पण नोटीस काढलेली त्यांची. जे मागची बिलं होते त्या बिलांची चौकशी करा. ती बिलं कसं काय निघाले व तुमचे हे वजन स्वरूपात. वजन कशा पद्धतीने मागतात? वजन तुम्ही वजन द्या, माती वगैरे काय भरायची ते भरा. आता लेबर त्याच्यात फसतोय फक्त सांगून चालले जात आहे.
म्हणजे ठेकेदार मागे पण आमच्या कर्मचाऱ्यावर यांनी आरोप लावलेला होता. कर्मचारी 8 दिवस घरी होता. नाही ठेकेदार असं म्हणतो की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत माती भरा का दगड भरा. वजन मागताय आम्हाला. असे ठेकेदार म्हणतो. हो, ठेकेदार कोण? ठेकेदार बीव्हीजी भारत विकास ग्रुप. ठीक आहे. तुमचं नाव? जय सपकाळे. तुमचं इथं काय म्हणून पद आहे? मी इथं ड्रायव्हर म्हणून आहे. काल तुमचा पगार रखडलेला आहे, काय मागणी आहे तुमच्या आज या ठिकाणी? आमचं म्हणणं आहे की आम्हाला पगार टायमावर करा, याच्या विरुद्ध आमचं काही म्हणणं नाही आहे. पगाराचंच मागणी आहे आमची वाली. तर ही तुमची दर 10 तारखेपर्यंत पगार झालाच पाहिजे आमचा वाला. महिन्याची भूमिका आहे. हो, दर महिन्याचीच बोम आहे. काय मागणी आहे? दुसऱ्या महिन्याचा अटकला ना, मागचा महिना भरून आज 15 तारीख येऊन गेले ना, वर 15 दिवस पडून गेले ना. मग आता काय खायचं? दर महिन्याला होतंय ना. जर टायमावर पगार झाला तर ही अडचण येणारच नाही. जो तो त्या कामाची पडली सगळ्यांनी पुरे कामच करतील ना. कशाला रिकामे असे आंदोलन करतील ना, कशाला कामं बंद ठेवतील. काय मागणी त्यांच्या? त्यांची मागणी आजपर्यंत मला काही कोणत्याही प्रकारे आलेली नाही. हे काम अचानक बंद झालेलं आहे. कोणत्याही कामगारांनी मला काही बंद करणार आहे किंवा त्यांच्या काही अडचण आहे त्या काय मला कोणी कळवलं नाही. ते अचानक काम बंद झाले त्यामुळे मलाही ती काय समजत नाही अजून यांची अडचण काय. याच्यावरून एकच आहे की पेमेंट उशिरा झालेला आहे आणि त्यासाठी आपण 2 दिवसाची वेळ त्यांना मागितली, पण ते काय त्यांनी न सांगता बंद केल्यामुळे आज आम्हाला या अडचणी आलेल्या आहेत पूर्ण. त्यांचा आरोप पण आहे की तुम्ही ठेकेदारीच्या माध्यमातून त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करता असं त्यांचा आरोप आहे. असं कोणत्याही प्रकारचा आम्ही दबाव टाकलेला नाही आणि इथं सगळे स्वइच्छेने कामाला आलेले आहेत आणि सगळ्यांना कामाचा अधिकार आणि सगळे त्यांच्या पद्धतीने काम करतात. जर दबाव टाकला असता तर आजपर्यंत हे काम एवढं सुरळीत चाललेलंच नसतं. त्यांच्या म्हणणं असं की तुम्ही 7 तारखेचा वायदा दिला होता महिन्याचा, यावेळेस पगार करायचा पण 7 नाही, ह्या वेळेस असा कोणता नाही. आपण दरवेळेस आपल्या कामगार कायद्यानुसार 7 तारखेला आपलं पेमेंट करावं लागतं, हे आम्हालाही मान्य आहे. पण आम्हाला पालिकेचंच पेमेंट जर 4 महिने झालेलं नाही लास्टच्या, त्यामुळे आम्हालाही फायनान्शियल अडचणी येतात आणि त्या अडचणी आम्हाला दूर करण्यासाठी आम्हाला आमच्या पद्धतीने काम करणं दररोजचा टाइम लागणार आहे. बरं, आता कंपनीने काय आश्वासन दिलेलं आहे त्यांना? आम्ही 2 दिवसाची वेळ मागितली आहे त्यांना. 2 दिवसात आम्ही त्यांचं पेमेंट करू शकतो. त्यांची मागणी पेमेंटचीच आहे. ते पेमेंट आम्ही 2 दिवसात करू एक शकतो. आरोप आहे की आपल्यातर्फे गाड्यांमध्ये माथा भरा, दगड भरा, पण वजन वाढवा असं म्हटलं जातं. असा कोणताही प्रकार जे सांगतात ते खोटारडा आरोप आहे. कारण आम्ही दगड आणि माती भरू नये यासाठी स्वतः भरपूर एवढं नियोजन केलेले आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही एवढं आमचं नुकसान सहन करतोय की बाबा जे आमची यंत्रणा आहे आमची यंत्रणाही पूर्ण बदलली आहे त्याच्यासाठी. आणि दगड मातीला आजपर्यंत कधीच कंपनीने प्राधान्य दिलेलं नाही. कंपनी रेप्युटेड आहे. कंपनी पैशापेक्षा रेप्युटेशनला जपते. त्यामुळे हे जे सांगतात तुम्हाला कोणी हे खोटारडे आरोप करतात आणि अशा लोकांवरती आम्ही कारवाई करू. तुमचं नाव? विनोद रेड्डी आहे, प्रोजेक्ट मॅनेजर.